हे आहे फ्युएल प्रेशर गेज. याच्यामध्ये आपल्याला लिक्विडवाले ओरिजिनल PSI वाले फ्युएल प्रेशर गेज ओरिजिनलमध्ये आहे. त्यासाठी हे एक ॲडॅप्टर आहे लहान पाईपवाला आणि हा एक ॲडॅप्टर आहे मोठ्या पाईपवाला, डिफरंट गाड्यांसाठी. तर आता आपल्याकडे आहे स्प्लेंडर DS6. त्याच्यामध्ये आपण हे फ्युएल प्रेशर गेज कसं काम करते ते बघायचं. आणि ह्याच्या संकट आपल्याला व्हॉट्सअपला PDF लिंक देखील मिळेल. तर हे जे ॲडॅप्टर आहे, सगळ्यात पहिला आपल्याला पेट्रोल पाईप सोडवायचे आहे. कुठल्याही एका बाजूला लॉक प्रेस करून आत टाकलायचे. त्यानंतर ह्याच्याबरोबर एक दुसरा कनेक्टर मिळते हे. तर कुठल्याही ह्याच्यातलं एक तोंड यात बटन प्रेस करून आत टाकलायचं. त्यानंतर दुसरं जे साईड आहे ते आपल्या इंजेक्टरमध्ये प्रेस करायचं आहे. ते बी बटन दाबायचं आणि आत ढकलायचं. आता हे दोन्ही अटॅच झालेले आहेत. आता आपल्याला प्रेशर चेक करायचं आहे. तर आपण काय करायचं आहे, गाडीचा किल्ली स्विच ऑन करायचा. नजीक किल्ली स्विच ऑन केला की फर्स्ट टाईम थोडा प्रेशर कमी दाखवेल. रिटर्न किल्ली बंद करायची आहे, परत किल्ली चालू करायची आहे. तर आपल्याला रेड साईनमध्ये PSI मध्ये 25 आणि 50च्या मध्ये दाखवते, बरोबर सेंटरला. जे बरोबर सेंटर दाखवते हा एक्झॅक्टली चालू कंडिशनची गाडी आहे. काय प्रॉब्लेम नाही याला, फक्त प्रेशर किती दाखवतो हे तुम्हाला दाखवतो. जर प्रेशर कमी असेल तर याच्या खाली काटा राहील. प्रत्येक गाडीचे प्रत्येक रीडिंग वेगळं असणार आहे. ते व्हॉट्सअपला तुम्हाला PDF शेअर केलं जाईल. फक्त आत्ता चालू स्थितीत गाडी आहे, काही प्रॉब्लेम नाही. कमी जास्त प्रेशर जर असेल तर ह्याच्यापेक्षा विपरीत दाखवेल. त्यासाठी तुम्ही आता चालू करून बघू शकता. ठीक आहे.